रत्नागिरीमध्ये देखील सर्वच बँकांच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। अनेक ग्राहक 500 आणि हजारांच्या नोटा बदलण्यासाठी बँकेत दाखल झालेत। सकाळी 7 वाजल्यापासून ग्राहक लाईनमध्ये उभे आहेत। पंतप्रधान यांनी घेतलेला हा निर्णय योग्य असल्याचं सांगत या निर्णयाचं त्यांनी स्वागतही केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि एकच खळबळ माजली होती। काल बँकांना सुट्टी होती, मात्र आज बँक उघडल्यावर रत्नागिरीकरमध्ये जे आहे ते अशा पद्धतीने रांगा लावताना दिसल्या। मोठ्या संख्येने लोक बाहेर पडलेत आणि अशा पद्धतीने रांगांमध्ये उभे आहेत। सर्वच बँकांमधली ही सध्या परिस्थिती पाहायला मिळते। रत्नागिरीतल्या मारुती मंदिर परिसरामध्ये सध्या आपण उभे आहोत आणि या ठिकाणी असणाऱ्या बँक ऑफ इंडियाच्या बाहेर अशा पद्धतीने रांगेमध्ये लोक उभे आहेत। मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी रांगेमध्ये आहेत। साधारणतः किती वाजता तुम्ही रांगेमध्ये आलात आणि तुम्ही नेमकं काय करायला आलात? आम्ही पैसे भरायला आलोय। सकाळी 8:30 पासून रांगेत उभा आहे आम्ही। सकाळी 8:30 वाजल्यापासून साधारणतः तुम्ही किती वाजता आलात आणि काय करायला आलात? 8:30 वाजता आलो। आमच्या रेग्युलर रोजच्या व्यवहाराचे पैसे भरण्यासाठी आलोय बँकेत। पण रोज बँकेत गर्दी असतेच, पण आज जास्त असेल म्हणून थोडा लवकर आलो। मोठ्या संख्येने लोक बाहेर पडलेले आहेत आणि काही लोक दैनंदिन व्यवहारासाठी पैसे काढण्यासाठी या ठिकाणी आलेत, तर त्याचबरोबर काही लोक बँकांमध्ये ज्या 500 1000च्या नोटा आहेत त्या भरण्यासाठी आलेल्या आहेत। मात्र सगळ्याच बँकांमध्ये ही सध्या अशी परिस्थिती पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।